नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी पासून सर्वाधिक वेळा विचारला गेणारा प्रश्न पाहणार आहोत स्पर्धा परीक्षांमध्ये. पहा, याची ओळख तुम्हाला पाचवीला करून दिली जाते, परंतु विविध पुस्तकांमध्ये इयत्ता तिसरी पासूनच याच्यावर आधारित प्रश्न आहे. आज आपण या संख्येची मुलांच्या मनात असणारी भीती घालवणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल, तर तुम्हाला लक्षात येईल का किती सोपं असते हे म्हणून प्रश्न. आता पाहूयात. पहा, यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याजवळ काय काय डाटा पाहिजे. एखादी भाजी बनवताना बघा, महिलेजवळ तिथं सर्व भाजी असणार, त्याच्यानंतर मसाला असणार, सर्व गोष्टी असणार. तशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी आपल्याजवळ पाहिजेत. मग आता ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे आता इथं मी लिहून ठेवल्यात. तुम्ही परीक्षेमध्ये देखील तुमच्याजवळ जो कागद असेल त्याच्यावर या गोष्टी लिहून ठेवू शकता, जेणेकरून कमी वेळेमध्ये तुम्ही प्रश्न सोडवू शकता. मग आता आपल्याला बघायचंय याचा काय उपयोग होतो. या ठिकाणी जे दिसत आहेत, आता रोमन संख्या चिन्हे म्हणजेच काही अक्षर आहेत, इंग्लिश अक्षर आहेत का जे अंकासाठी वापरले जातात. आता आपण पाहतोय, पहा, आपण देवनागरी म्हणजे मराठी अंकापासून इंग्लिश अंकापासून आता रोमन अंकाकडे आपण जात आहोत. आता पहा, 5 साठी हे वापरतात. मग आता तुम्हाला सुरुवातीला 10 अंकाची ओळख पाहिजे. ज्याला 10 अंक आणि 10, 20, 30 पाठ असतील तो याच्यामध्ये सहज शक्य साध्य होणार, त्याला यश आहे. पहा, आता आपण 10 अंकाची ओळख करून घेऊया. आता सुरुवातीला 1 बरोबर काय असतो या ठिकाणी, आय असतो. त्याच्यानंतर 2 बरोबर 2 आय वापरले जातात. पहा, 3 साठी काय वापरले जातात, तर ट्रिपल आय वापरतात. आता एक सर्वात महत्वाची गोष्ट, रोमन अंक शिकत असताना रोमन अंकामध्ये जे चिन्ह वापरले जातात ना, तर त्या क्रमानुसार ते एक चिन्ह जास्तीत जास्त 3 वेळेस वापरतात. त्या 3 वेळेनंतर ते चिन्ह ते परत वापरत नाही. त्याच्याबरोबर एक तर चिन्ह बदललेलं असतं किंवा दुसरं एखादं चिन्ह ऍड केलेलं असतं. मग आता 3 पर्यंत आल्यानंतर आपल्याला इथला हा जो काही व्हीचा 5 आहे, पहा आता इथं हे जे काही चिन्ह आहे ते आधी घ्यायचं असतं. पहा, आता मग आपण बघा या ठिकाणी 3 पर्यंत आलो. आपण 4 साठी आपण थोडं थांबणार आहोत. आधी आपण त्याच्या आधी 5 काढून घेऊया. मग 5 साठी बघा, 5 साठी व्ही वापरला जातो. मग 5 वजा 1 बरोबर किती असतात, तर 4 असतात. मग 5 मधून म्हणजेच व्ही मधून जर आपण 1 वजा करत असेल तर 1 साठी काय वापरलं गेलं आहे, आय. मग व्ही साठी बघा या ठिकाणी हा सिम्बॉल आहे. 5 मधून 1 वजा, या व्हीच्या पूर्वी जर आय जोडला असेल तर तो 1 काय केला जातो, वजा केला जातो. म्हणून या ठिकाणी असं चिन्ह वापरलेलं आहे. आता आपल्याला पुढे जायचंय बघा. आता आपण हे मी तुम्हाला समजून घेण्यासाठी दिलं होतं. नंतर बघा आता 6चं वाचन कसं करायचं. पहा, हा 5 नंतर 1 ऍड केला म्हणजे त्याला 6. आता 7 मध्ये बघा 5, 6, 7 झाले. त्याच्यानंतर 8, 5, 6, 7, 8 अशा प्रकारचं वाचनाची गरज तुम्हाला पुढे आहे. त्याच्यामुळे मी असं शिकवत आहे तुम्हाला. बघा आता 9. आता 9 आणि 10चं परत या ठिकाणी जसं झालं तसंच आहे. बघा या ठिकाणी पण आधी आपण 10 लिहून घेऊया. म्हणून मी तुम्हाला 10 पाठ करण्यासाठी आधीच दिलेत. या ठिकाणी 10 आधी लिहून घ्या. 10 साठी एक्स वापरतात. 10 मधून 1 वजा केला म्हणजेच 10 मधून 1 वजा केल्यावर किती येतात, 9 येतात. मग वजा करताना आपण यापूर्वीच पाहिले, आपण 10 घेतला समजा, त्याच्या पूर्वी जर आपण आय जोडला तर आपण आय त्याच्यामधून काय करतोय, वजा करतोय. म्हणजेच हे झालं महत्वाचं. बघा या ठिकाणचा हा आणि हा, हे 2 अक्षर जे काय आहेत ते खूप महत्वाचे आहेत या सर्व अभ्यासामध्ये. आता आपण या सर्व माहितीच्या आधारे पुढे जाणार आहोत. आता आपल्याला जर 20 पाहिजे असेल, आता पहा 20, तर 20 साठी बघा हे 10 आणि हे 10. रोमन अंक म्हणजे एक प्रकारची तुम्ही बेरीज करत करत पुढे जाणार आहात. जर तुम्हाला 30 हवे असतील तर तुम्हाला 1, 2, 3 वेळेस हे चिन्ह वापरावं लागेल. आता पहा, मी तुम्हाला पूर्वी माहिती दिल्याप्रमाणे हे चिन्ह 3 वेळेस वापरले. मग 40 साठी तुम्ही 4 वेळेस वापरू शकत नाही. मग 40 साठी काय खुणा आहे, तर पुन्हा बघा 40 साठी आधी 50 लिहून घ्या. पहा 50 किती आहेत, 50 साठी काय वापरलाय त्यांनी, यल वापरलाय. मग आता 50 म्हणजे 40 जर आपल्याला हवे असतील तर 50 मधून 10 वजा करावे लागतील. मग 50 साठी यल आणि 10 साठी काय वापरले त्यांनी, एक्स वापरला. मग आपण तो एक्सएल घेणार आहोत. पहा आता आपल्यापर्यंत 50 पर्यंत आले. त्याच्यानंतर आपण 60 बघूया. सुरुवातीला मग 50 घेतले आपण. 50 मध्ये जर 10 मिळवले तर 60 होतात. 10 साठी आपण काय वापरतो, एक्स वापरतो. आपण दुसऱ्या चिन्हापर्यंत आलोय आता. नंतर बघा 70 साठी पहा यल, एक्स. आता मोजताना बघा कसं मोजायचंय, 50, 60, 70 झालं. त्याच्यानंतर 80 बघा. आता परत 50, 60, 70, 80. आता 90 हे चिन्ह बघा, एक चिन्ह प्रकार हे झाले 3. आता तुम्ही 4 वेळेस ते वापरू शकत नाही. मग परत आता ते सोडवताना काय करायचं बघा. आता या ठिकाणी आपण 90 घेऊया. 90च्या आधी आपल्याला 100 पाहावे लागतील. मग 100 बघा, 100 साठी काय वापरले, परत तिसऱ्या चिन्हाकडे या, सी वापरला. मग आता 100 म्हणल्यानंतर 90 त्याच्यापेक्षा 10 ने कमी आहेत. मग सीच्या पूर्वी एक्स लावायचा.
जर पूर्वी लावला तर संख्या कशी होते, त्याच्यातून पुढच्या संख्येतून वजा होते. म्हणजे हे 100 मधून 10 वजा केले बरोबर 90. अशा प्रकारे या 100 पर्यंतच्या अंकासाठी हे सर्व अंक महत्वाचे होते. आता आपल्याला आणखी पुढे जायचंय. अंक तयार करत असताना बघा, बरेच शिक्षक तुम्हाला या सर्व माहिती देतील, परंतु अंक तयार करत असताना विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होतात. स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही अंक घेणार आहोत आणि त्या अंकाच्या बाबत तुमच्या मनात जी भीती आहे ती काढणार आहोत. आता आपण या ठिकाणी 34 हा अंक घेऊया. आता या अंकामध्ये सुरुवातीला तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये या दोन्ही अंकाची प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत काढून घ्या. आता या 4 ची स्थानिक किंमत आहे 4, या 3 ची स्थानिक किंमत आहे 30. बघा आता किती सोपं होते. 30 साठी आपण काय वापरतो रोमन अंकामध्ये बघा 10, 20, 30 आणि 4 साठी काय वापरतोय IV. मग 34 साठी एकत्रित करा XXIV, झालं तुमचं 34 तयार. अशाच प्रकारे तुम्ही आणखी संख्या तयार करू शकता. बघा आता 43. मग 43 मध्ये दोन्हीची स्थानिक किंमत काढून घ्या 40 आणि 3. मग 40 साठी काय वापरतो आपण X आणि L. XL वापरतो 40 साठी, मी तुम्हाला याआधीच सांगितलंय. त्यानंतर याच्यासाठी वापरतो 3. मग दोन्ही मिळून एकत्र बघा XL 1 2 3, झालं तुमचं उत्तर तयार. अशाच प्रकारे तुम्ही आणखी संख्या तयार करू शकता. बघा या ठिकाणी आपण दुसऱ्या संख्या तयार करू. आता थोडी मोठी संख्या घेऊया, 50 पेक्षा जास्तीची संख्या घेऊया. समजा आपण 63 घेतली. आता 63 मध्ये पहा, या 6 ची आणि या 3 ची आधी स्थानिक किंमत काढून घ्या. 6 ची स्थानिक किंमत 60 येईल, 3 ची स्थानिक किंमत 3 येईल. मग 60 साठी आपण रोमन अंकामध्ये काय वापरतो तर बघा 50 आणि 60. 3 साठी आपण 1 2 3 अशा वापरतो. आता हे सगळं एकत्र करून घ्या LXIII म्हणजेच